सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या सभागृहामध्ये मागील अधिवेशनामध्ये एमपीआयडी संदर्भात आपल्या सर्वांना कल्पना आहे की हजारोच्या संख्येने केसेस प्रकरण ही प्रलंबित आहेत. विजयभाऊ फायनान्शियल इन्स्टिट्यूटने जे गैरप्रकार केलेले आहेत आणि गैरव्यवहार केले आहेत त्याच्यामुळे ठेवीदारांच्या ज्या रकमा आहेत त्या त्यांना परत मिळवून देण्यासाठीची जी प्रोसिजर आहे त्याच्यामध्ये काही सुधारणा करणं आवश्यक होतं. त्या अनुषंगाने आपण प्रमुख 3 बदल आपण ह्या ऍक्टमध्ये आपण आणतोय. तर आपण त्याच्यामध्ये जो महत्वाचा आपण जो बदल करतोय प्रोटोकॉल 7 म्हणून आपण त्याचा समाविष्ट आपण करतोय. न्यायालयामध्ये आता ही प्रकरणं दाखल झाल्याच्या नंतर त्यांना जास्तीत जास्त 2 ऍडजॉर्नमेंट त्यांना आता मिळतील. त्याच्यापेक्षा जास्त त्यांना ऍडजॉर्नमेंट घेता येणार नाहीत आणि एक ऍडजॉर्नमेंट म्हणजे 2च्या पेक्षा जास्त ऍडजॉर्नमेंट त्यांना हव्या असतील तर त्यांनी विशेष जर का बाब असेल तर न्यायालयाने तरी 2 ऍडजॉर्नमेंट परंतु +1 त्यांना अशा आपण त्याला आता लिमिट केलेलं आहे. न्यायालयाचं ज्या प्रक्रियेमध्ये जाणून बुजून जायचं आणि स्टे घ्यायच्या आणि या केसेस जाणून प्रलंबित ठेवायच्या आणि ऍब्सोल्यूट होणार नाही तर आपल्या प्रॉपर्टीचा लिलाव होणार नाही असं तिथे काही प्रकार किंवा प्रयत्न ते करायचे तर आता ते होणार नाही. दुसरा आपण ह्याच्यामध्ये जो बदल करतोय फायनान्शियल फ्रॉडमध्ये डिजिटल जर का व्हर्च्युअल करन्सी जर का इन्व्हॉल्ड असेल तर आपल्या ठेवीदारांच्या मध्ये त्याच्यामध्ये समावेश नव्हता. जे ठेवींमध्येच्या व्याख्येमध्ये डिजिटल करन्सीचा उल्लेख नव्हता तो उल्लेख आता आपण याच्यामध्ये करत आहोत. तिसरा बदल ते म्हणजे आता जर का प्रॉपर्टी ऍब्सोल्यूट होत असताना जेव्हा हे विशेष न्यायालयामध्ये जात आहेत आपल्या प्रॉपर्टीज ह्या जेव्हा आपण ऍब्सोल्यूट करत असताना जी व्यक्ती जेव्हा कोर्टामध्ये जाते तर आता कोर्टात जात असताना समजा त्यांनी 50 कोटीचा फ्रॉड केलेला असेल तर 50 कोटीच्या समोर 25 कोटीची जी रक्कम आहे ही त्याला सक्षम प्राधिकरणाकडे त्या जमा करूनच तो कोर्टात जाऊ शकतो. नाही तर फक्त कोर्टाचा मार्ग पत्करून केसेस डिले करायचा हा जो प्रयत्न होता त्याच्यामध्ये त्याला देखील आता कर बसेल. तर असे प्रमुख 3 बदल आपण आपल्या ह्या ऍक्टमध्ये आपण करतोय आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या प्रयत्नाने महाराष्ट्रामध्ये जेवढ्या एमपीआयडीच्या केसेस आहेत विजयभाऊ जवळपास 18,000 कोटीची रक्कम जी आहे ही ठेवीदारांना परत मिळवून देण्याचा आपण प्रयत्न आपण करतोय. तर त्याच्यामध्ये ही प्रोसेस ज्याच्यामुळे डिले होत होता ती आता शॉर्ट होईल. तर आता आपण हे बदल केल्याच्या नंतर नक्कीच ही ऍब्सोल्यूटची प्रोसिजर आम्हाला अपेक्षित आहे की 6 ते 8 जास्तीत जास्त वर्षभरामध्ये ह्या प्रॉपर्टी ऍब्सोल्यूट होतील आणि त्यानंतर आपण लिलाव त्या प्रॉपर्टीचा आपण करू शकतो. अध्यक्षमध्ये सन 2026 विधानसभा विधेयक क्रमांक 46 महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण विधेयक 2026 संमत करावे असं मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2026 विधानसभा विधेयक क्रमांक 46 महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण सुधारणा विधेयक 2026 संमत करावे. प्रश्न असा आहे की सन 2026 विधानसभा विधेयक क्रमांक 46 महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण सुधारणा विधेयक 2026 संमत करावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक संमत झाले.